Hello student, today we are going to start our third essay 1.3, the cop and the anthem. Before start our lesson, we are going to see icebreakers parts. So you should open your English textbook on page number 27. Now in it, in icebreaker parts, 3 activities are given. We see how to find out the answers of those activities. Now, the first activities. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partners in the ways in which you would protect yourself in the cold climate. तुम्हाला काय करायचं आहे की सपोज यस यू हॅव गॉन टू अ प्लेस, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले की काय जिथे काय विंटर काय खूपच सिव्हिअर आहे, तिथं खूप हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते. मग तुम्ही स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने कराल ते तुम्हाला इथे वेब चार्ट दिलेला आहे. यू शुड ट्राय टू कम्प्लीट धिस वेब चार्ट. लिसन हिअर. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट म्हणजे कशा प्रकारे तुम्ही स्वतःचं संरक्षण कराल. जस्ट नाव आय टेल यू. फर्स्ट का कराल आपण, विअर वॉर्म क्लोथेस. आम्ही का करू, उबदार असे कपडे काय घालू. यू शुड ऑल्सो राईट विअर ग्लोव्ज, सॉक्स और बूट्स ऑल्सो. ओके. अदर टू यू शुड राईट डाऊन. नाउ वी सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. When you see a cop approaching you, feel either relieved or scared. Cop means police. Cop म्हणजे police. When you see a cop approaching, you feel either relieved or scared. बघा, जर आम्हाला पोलीस आमच्याकडे येताना दिसलं तर आम्ही काय करतो, एक तर आम्हाला we feel either relieved म्हणजे आम्हाला खूप बरं वाटते, किंवा मग आम्ही स्केअर्ड म्हणजे किंवा आम्हाला भीती वाटते. दोन प्रकारच्या भावना आमच्यामध्ये येते जेव्हा आमच्याकडे पोलीस आमच्याकडे येत असेल तर. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिलीव और स्केअर्ड. काय करायचं आहे, तुम्हाला डिस्कस करायचं आहे की वेन डू यू फील रिलीव आणि वेन डू यू फील स्केअर्ड वेन कॉप अप्रोचिंग टुवर्ड्स यू. म्हणजे कॉप तुमच्याकडे येताना तुम्हाला केव्हा रिलीव्ड वाटते, तुम्हाला कधी बरं वाटते आणि तुम्हाला कधी भीती वाटते, हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. बघा इथे 2 कॉलम दिलेले आहे, रिलीव्ड आणि स्केअर्ड. जसं इथे रिलीव्हमध्ये एक दिलेला आहे, यू आर वॉकिंग अलोन इन ए डार्क स्टिक्स. बरोबर आहे. दॅट टाइम वी फील रिलीव म्हणजे तुम्ही वेन यू आर वॉकिंग अलोन इन द डार्क स्टिक म्हणजे खूप अंधाराचा रस्ता आहे आणि तुम्ही एकटेच चाललेले आहे आणि त्यावेळेस इफ द कॉप इज अप्रोचिंग टुवर्ड्स यू, तुमच्याकडे तो पोलीस काय तुमच्याकडे येऊन राहिला, तर वी फील व्हेरी रिलीव, आम्हाला काय खूप बरं वाटते की यस वा पोलीस आमच्या सोबतीला आहे. ओके. अशा प्रकारे अदर्स टू यू विल राईट. नंतर आम्हाला स्केअर्ड कधी वाटते, इथे एक दिलेली आहे सिच्युएशन, यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. समजा तुम्ही बाईक ड्राईव्ह करून राहिलेले आहे बट यू हॅवंट द व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, पण तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहे. आणि अशा वेळेस जर आपल्याकडे पोलीस येताना दिसतात, आपल्याला काय वाटते, यस वी फील स्केअर्ड, आम्हाला काय भीती वाटते की नाही पोलीस आमच्याकडे येऊन राहिलेला आहे, आम्हाला होऊ शकते फाईन करू शकते. ओके. आणखी 2 सिच्युएशन इथे तुम्हाला लिहायची आहे. नाउ वी सी द थर्ड ॲक्टिव्हिटी. डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज गिवन. यस यू शुड हिअर डिस्कस द सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स म्हणजे तुम्हाला अशा काही प्रेरणादायी गोष्टीचं काय तुम्हाला डिस्कस करायचं आहे. दॅट चेंज अ पर्सन्स लाईफ की ज्याच्यामुळे काय एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या प्रेरणादायी अशा प्रसंगामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे काय एखाद्या व्यक्तीचं लाईफ चेंज होते. अशा काही गोष्टी इथे लिहायच्या आहे. वन इज गिवन फॉर यू लिसनिंग टू अ इन्स्पायरिंग स्पीच म्हणजे आम्ही एखाद्या व्यक्तीचं इन्स्पायरिंग स्पीच काय ऐकून सुद्धा आम्हाला काय मोटिवेशन मिळू शकते. यू शुड राईट द अनदर थिंग्स, राईट द रीडिंग मोटिवेटिंग बुक्स. होऊ शकते आम्हाला एखादी मोटिवेटिंग प्रेरणादायी पुस्तक वाचून सुद्धा आम्हाला मोटिवेशन मिळू शकते. होऊ शकते आम्हाला एखाद्या व्यक्तीची बायोग्राफीज वाचून सुद्धा काय आम्हाला मोटिवेशन मिळू शकते. किंवा
समटाइम्स वी गेट द मोटिवेशन बाय ऑब्झर्विंग सक्सेसफुल पीपल, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या खूपच सक्सेसफुल व्यक्ती आहे, यशस्वी व्यक्तीला पाहून सुद्धा काय आम्हाला त्याच्यापासून सुद्धा काय आम्हाला प्रेरणा, मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा त्याच्यापासून आम्हाला मिळू शकते. नाऊ वी स्टार्ट द लेसन, द कॉप अँड द अँथेम. बिफोर स्टार्ट our essay we are going to see the brief introduction of O. Henry. O. Henry is the writer of this essay. O. Henry is the pen name of William Sidney Porter. William Sidney Porter हा अमेरिकन रायटर आहे, त्याचं पेन नेम आहे, टोपण नाव आहे ओ हेनरी. इज बेटर नोन बाय हिज पेन नेम ऑफ ओ हेनरी. He was a voracious reader since childhood. He started a human weekly, the Rolling Stone, and when the Ventures mission failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. Means he started his career as a voracious reader, but when he failed in it, he joined the Houston Post नावाचं एक वर्तमानपत्र आहे. त्याच्यामध्ये तो रिपोर्टर, कॉलमनिस्ट आणि ऑकेजनली कार्टूनिस्ट म्हणून तो काय जॉईन झाला किंवा काम करायला लागला. द स्टोरी द कॉप अँड द अँथेम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. To describe his style of writing, people have often used the term smile and tears. Yes, O. Henry is one of the famous writings, is one of the famous story of O. Henry. The Cop and the Anthem is one of the famous story of O. Henry. And to describe his style of writing, त्याची बघा स्टाईल ऑफ रायटिंग कशी आहे. पीपल हॅव ऑफन यूज द टर्म, म्हणजे फॉर हिज रायटिंग पीपल ऑलवेज यूज द और ऑफन यूज द टर्म स्माइल अँड टीयर्स. म्हणजे जेव्हा त्याची रायटिंग्स लोक वाचतात त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये काय, लोकांना हसूसुद्धा येते, त्याच वेळेस लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा येतात. विच एम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. म्हणजे यस, almost the ending of every story we are seeing the some twist. आम्हाला तिथे ट्विस्ट दिसून येते त्यांच्या प्रत्येक स्टोरीच्या एंडिंगला. Now we see about, yes, in this story the main character Sophie in the Cop and the Anthem. या स्टोरी मधला जो मेन कॅरेक्टर कोण आहे, सोफी आहे. इज ए वेगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. हा वेगाबॉन्ड आहे. वेगाबॉन्ड मीन्स ही इज रोमिंग हिअर अँड देअर, इकडे तिकडे राहणारा, इकडे तिकडे फिरणारा एक व्यक्ती आहे विथ ए क्रिमिनल बॅकग्राऊंड. आणि त्याचा बॅकग्राऊंड सुद्धा कसा आहे, क्रिमिनल आहे. ही मेक्स different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. Actually काय, yes, is Sophie is a vagabond and a person with the criminal background. He makes different plans throughout the story. We are, yes, we will see, आपण बघणार आहोत की yes, he makes different plans to re-enter the prison. तो प्रिझनमध्ये पुन्हा जाण्याकरता, रिएंटर करण्याकरता ही मेक्स डिफरंट प्लॅन्स, तो वेगवेगळ्या प्रकारच्या काय योजना बनवतो. वाय ही वॉन्ट्स टू गो टू द प्रिझन, त्याला का बरं प्रिझनमध्ये जायचं असते. वाय डू ही वॉन्ट टू गो टू द प्रिझन. यस, ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर. वेअर ही लिव्ह देअर वॉज सिव्हिअर विंटर. हाऊ वॉज विंटर देअर, तिथे विंटर कसा आहे, सिव्हिअर विंटर असतो, खूपच कडक अशी थंडी असते विंटरमध्ये. अँड टू प्रोटेक्ट हिमसेल्फ इन दॅट सिव्हिअर विंटर, आणि या अशा कडक थंडीमध्ये स्वतःचं संरक्षण करण्याकरता ही वॉन्ट टू गो टू द प्रिझन. त्याला असं वाटतं की प्रिझनमध्ये काय तीच त्यासाठी सेफ जागा आहे. अँड सो ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू गो टू द प्रिझन. The story ends in an unexpected way. मात्र throughout the story we will see he makes different plans to go to the prison, but he won't succeed in it. पण त्याला यश मिळणार नाही. मात्र शेवटी अनएक्सपेक्टेड वेनी काय ही स्टोरी संपते. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल
attempt to get arrested in a very humorous way. In the story, O Hindi presented Sophie's futile attempts म्हणजे प्रयत्न, फ्युटाईल म्हणजे निरर्थक. तो थ्रू आउट द स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल की तो काय असे निरर्थक असे प्रयत्न, जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही. अँड ऑल दिस इन्सिडेंट प्रेझेंटेड बाय द रायटर in humorous way. The Cop and the Anthem is about the freedom and confinement. Another thing is that की Cop and Anthem ही जी स्टोरी आहे is about the freedom and confinement. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन. फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. Initially Sophie feels that there is freedom from miseries and worries in confinement. Yes, initially म्हणजे in the starting of the essay we are going to see that आम्हाला आपल्याला दिसल की he thought की freedom from the miseries and worries he gets he get in the confinement म्हणजे प्रिझन. त्याला असं वाटते की त्याच्या जीवनामधले जे काही दुःख आहे, मिजरीज आहे, वरीज आहे, जे दुःख जे ना त्याच्या आयुष्यामध्ये कोणाच्या सोफीच्या आयुष्यामध्ये आहे आणि याच्यापासून जर सुटका करायची असेल, याच्यापासून आपण मुक्त व्हायचं असेल तर त्याला असं वाटते की त्याच्यावर सोल्युशन कोणतं आहे, फक्त प्रिझन. प्रिझनमध्ये जाणं म्हणजेच काय, आपल्या या सगळ्या दुःखापासून काय आपली सुटका असं त्याला वाटते. द नोट्स ऑफ द अँथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. आणि मात्र बघा शेवटी स्टोरीच्या एंडिंगला आपल्याला दिसून येईल की ही हर्ड द नोट्स ऑफ अँथेम. त्यांनी काय नोट्स ऑफ अँथेम काय त्यांनी ऐकलेलं असते आणि मग ते अंथेम ऐकल्यानंतर देर वी विल गोइंग टू सी द टोटल चेंज इन सोफी. आपल्याला पाहायला मिळेल की सोफीमध्ये काय पूर्ण बदल झालेला असतो आणि ही इज रेडी टू वर्क हार्ड. आणि तो काय हार्ड वर्क करायसाठी मग काय तयार होतो इन्स्टेड ऑफ गोइंग टू द जेल. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, he is taken into the confinement. Yes. At the end, we are seeing the irony of fate. Baga, in the beginning of the story, Sophie tried to go to the jail, and for it, he makes various plans to arrest. आणि अरेस्ट होऊन जेलमध्ये जाण्यासाठी तो प्लॅन्स बनवतो. Because he thought that he get the good atmosphere, he get the shelter from the severe cold in the prison. त्याला असं वाटते की आपल्याला शेल्टर कुठे मिळेल, त्या प्रिझन मध्येच मिळेल. बट इन द एंड ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन द व्हर्च्युअस लाईफ. पण मग शेवटी त्याला असं वाटते की रिअल फ्रीडम कुठे आहे, त्या जेलमध्ये नाही तर कुठे आहे, व्हर्च्युअस लाईफमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये असं त्याला वाटते. आणि ही डिसाइडेड टू वर्क हार्ड नाव. मग मात्र शेवटी तो माहिती आहे का हार्ड वर्क करायसाठी तयार होतो. मात्र त्याच वेळेस पोलीस अरेस्टेड हिम अँड सेंट हिम इन टू द प्रिझन. आणि त्याच वेळेस मात्र काय पोलीस त्याला काय करतो, अरेस्ट करतो आणि जेलमध्ये पाठवतो. सो वी सी द आयरोनी ऑफ फेट ॲट द एंड ऑफ द story. Okay, now we start our story, the Cop and the Anthem. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt. Listen here, student. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and stopped a luxurious cafe. Yes. So, when our story was started, that time he was lying on the bench. Then he left his bench and he was walking towards the Broadway and Fifth Avenue. Avenue म्हणजे रोड. यस. ॲस्फाल्ट म्हणजे अ ब्लॅक रंगाचा एक असा गोटा असतो किंवा ज्याला आपण
यू आर सेइंग द ग्रॅनाइट वगैरे म्हणतो ना, यस. सो across the level C of asphalt where the Broadway and Fifth Avenue flow together, up Broadway, तो त्या ब्रॉडवेनी वरच्या ब्रॉडवेच्या तो मोठा एक मार्ग असतो, त्या मोठ्या मार्गाने तो काय समोर जायला निघतो. ही टर्न अँड स्टॉप अँड देन ही सॉ अ लक्झरियस कॅफे, आणि त्या रोडनी त्या फिफ्थ एव्हेन्यूच्या रोडनी जाताना त्याला काय, ही सॉ द लक्झरियस कॅफे, ही देन ही स्टॉप नियर दॅट कॅफे, आणि त्याला ती कॅफे दिसते मोठी, आणि त्या कॅफेजवळ जाऊन तो काय थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. नाउ वेन ही सॉ दॅट लक्झरियस कॅफे ही हॅड कॉन्फिडन्स की यस नाउ टुडे आय एम लुकिंग सो स्मार्ट, आय एम नीट अँड क्लीन अँड सो आय विल गो टू दॅट कॅफे. त्याला असं वाटते की नाही, आज काय मी व्यवस्थित नीट अँड क्लीन आहो, आज मला त्या कॅफेमध्ये जायला काय चान्स मिळेल किंवा मला जाता येईल. यस, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही वॉज 7, कारण की त्या दिवशी ही वॉज 7 अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन द थँक्सगिव्हिंग डे. म्हणजे दॅट डे ही वॉज व्हेरी नीट अँड क्लीन. ही वॉज 7. His coat was trim and neat. He had wear the black bow which had been presented by a lady of missionary on the Thanksgiving day ला lady of missionary ने त्याला जे ब्लॅक बो दिलेला असतो तो सुद्धा त्याने घातलेला असतो. या सर्व गोष्टीमुळे ही हॅड कॉन्फिडन्स, त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की यस दॅट डे ही मस्ट गेट द एंट्री इन दॅट लक्झरियस कॅफे. त्याला असं वाटते की त्या कॅफेमध्ये आपल्याला काय एंट्री मिळेल. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. आणि त्याला असं वाटते की if he will reach the table in that cafe, yes, the success would be his. त्याचं मग तो काय यशस्वी झाला. त्याला आपल्या त्या प्लॅनमध्ये what was his plan? त्याचा प्लॅन काय असतो, to go to that luxurious cafe. He wanted to eat देअर, आणि जेवण केल्यानंतर मग पैसे द्यायचे नाही, आणि अशा प्रकारे ते काय पोलिसाला बोलवलं आणि आपल्याला जेलमध्ये जायला मिळेल असं त्याचा प्लॅन असते. आणि त्याच्यामुळे यस तो विचार करतो की इफ ओनली ही कुड रीच ए टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. जर कोणालाही डाऊट नाही तर जर आपण त्या कॅफेमधल्या टेबलपर्यंत जर पोहोचलो, सक्सेस वुड बी हिज. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. अ रोस्टेड मलाड डक, आणि तो विचार करतो की यस इफ आय विल गो इनसाइड, जर मी इनसाइड आतमध्ये गेलो तर देअर विल बी नो डाऊट टू एनी वन. देन आय ऑर्डर अ रोस्टेड मलाड डक, थॉट सोफी. would be about the thing with a bottle of wine. तो म्हणतो की यस रोस्टेड मलाड डक खायचं, देन अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड सिगार. हे सगळ्या गोष्टीचा उपयोग तिथे कॅफेमध्ये करून द्यायचा असं तो विचार करतो. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. त्याला असं वाटतं की नाही $1 सिगारसाठी काय पुरेसे आहे. The total would not be so high as to call forth any extreme of the revenge from the cafe management. तो म्हणतो की म्हणजे इतकं बिल बनवायचं की the total would not be so high as to call forth any extreme of the revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey in his winterland. तो म्हणतो की yes, if I will enter into that cafe, yes, I consume most of the things, and that is enough for me, enough for that manager of that cafe to call the police and arrested me. But as Sophie set food inside the restaurant, म्हणजे अशा प्रकारचा तो काय सोपी विचार करतो की मी त्या रेस्टॉरंटमध्ये जाईल, जर मला जर गेलो तर मग काय एवढं सगळंच्या सगळं खाईल, आणि खाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय मी त्याचं बिल बनवील आणि बिल देणार नाही, आणि मॅनेजर मला का करेल, पोलिसाच्या हवाली करेल असा तो विचार करतो. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, पण जसा तो त्या रेस्टॉरंटच्या दारामध्ये काय पाय टाकतो, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज स्टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेंडन शूज. मग ॲज ही सेट
फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, जसा तो त्या रेस्टॉरंटच्या डोअरमध्ये काय करतो, पाय टाकतो, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिम. यस, हेड वेटर्स सॉ हिम. हेड वेटर्स त्याला बघतो. अगेन दॅट हेड वेटर्स सॉ हिज टॅटर ट्राउझर. त्याचं ट्राउझर कसं आहे, फाटलेलं असते. अँड द डिकेंडन शूज, आणि त्याचे शूज सुद्धा काय ओल्ड आणि वॉर्न असतो. आणि त्याकडे त्या हेड वेटर्सचं लक्ष जातो आणि तो हेड वेटर समजून जातो, यस ही इज नॉट एबल टू इंटर इन टू दॅट कॅफे. आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन सायलेन्स अँड हेज टू द साईडवॉक अँड अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ मिनान्स मलाड. आणि अशा प्रकारे तो काय करतो, दो हेड वेटर स्टॉप सोपी टू इंटर इन टू दॅट लक्झरियस कॅफे अँड ही थ्रू हिम यस with strong and ready hands turn him about the conveyed him in the silence. आणि चुपचाप त्याला काय त्या बाहेर त्या तिथून काय हाकलतो. and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the Minans. And in this way Sophie's plan of Minans Malad was failed. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter saw his tattered trousers and decayed shoes. बघा, पण काय होतं, जेव्हा he tried to enter that cafe, the head waiter eye fell upon his tattered trousers. आणि त्याचं ट्राउझर कसं होतं, टॅटर्ड फाटलेलं होतं. अँड डिकेंडन शूज, आणि त्या शूज सुद्धा कसं होते, ओल्ड होते. त्याच्यावर त्या हेड वेटरचं लक्ष जातो. आणि दॅट हेड वेटर स्टॉप हिम टू इंटर इन टू दॅट लक्झरियस कॅफे. यस, आणि तो यस, आणि त्याला तो काय बाहेर काढतो. यस, हिम अबाउट द कन्वेड हिम इन द सायलेन्स अँड हेज टू द साईडवॉक अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिनान्स मलाड. आणि त्याला असं वाटते की यस, ही म्हणजे मीन्स सोफी थॉट दॅट की यस ही वॉज अनसक्सेड इन हिज एफोर्ट्स. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way to entering the limbo must be devised. Yes, आणि अशा प्रकारे yes, he was walking on the Broadway. He thought that की his route to the coveted island. Coveted म्हणजे greatly desired. And what was the coveted island for the Sophie? Yes, coveted island कोणतं होतं सोफीसाठी? Prison. लिम्बो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन द हेवन अँड हेल. त्याला असं वाटलं की ही वॉन्ट टू गो टू द प्रिझन, मीन्स कोवेटेड आयर्लँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. सम अदर वे टू इंटरिंग द लिम्बो मस्ट बी डिवाइज. लिम्बो म्हणजेच बॉर्डर प्लेस फॉर द बिटवीन द हेवन अँड हेल. आणि व्हॉट वॉज द लिम्बो फॉर द सोफी? यस, दॅट प्रिझन. ॲट द कॉर्नर ऑफ 6th Avenue, electric lights and the cunningly displayed wares behind the plate glass made a shop window attractive. Yes, तो त्या 6th Avenue वर चालत असताना at a corner of 6th Avenue there was the electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आणि त्या इलेक्ट्रिक लाईटच्या मागे काय एक शॉप होतो. And the window of that shop was so attractive. आणि त्या शॉपची विंडो कशी होती, खूपच अट्रॅक्टिव्ह होती. सोफीने काय केलं, सोफी टूक ए स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. सोफी टूक ए स्टोन अँड थ्रू ऑन दॅट ग्लास. त्याने काय केलं, सोफीने एक गोटा उचलला आणि त्या अट्रॅक्टिव्ह ग्लास विंडोवर जी ग्लासची बनलेली होती, काच लावले होते, त्याच्यावर फेकून मारला. सोफी टूक ए स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. People came running round the corner. A policeman in the lead. Yes, आणि त्यांनी गोटा मारल्याबरोबर all the people in that shop okay gathered there. There was also a policeman. Policeman सुद्धा होता, सगळ्या समोर policeman सुद्धा होता. Sophie stood still with his hands in his pockets. मात्र सोफी तिथून पळाला नाही, कारण की सोफीला काय व्हायचं होतं, अरेस्ट व्हायचं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी गोटा मारल्यानंतर when he threw stone on that glass, ही स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. तो काय आपल्या पॉकेट्समध्ये हात वगैरे टाकून काय आणि हसत अँड स्माइल ॲट हिज साईट ऑफ ब्रास बटन
यस, ब्रास बटन मीन्स हिअर द पोलीस. इथे ब्रास बटन म्हणजे काय, पोलीस. आणि त्या पोलिसाकडे पाहून हसत हसत तो तिथेच काय आपल्या पॉकेटमध्ये हात टाकून काय उभा राहिला. वेअर द मॅन दॅट had done inquired the office agitedly. Yes, that officer means the police came near the Sophie and asked where is the man that done that. त्याने विचारलं की तो माणूस कुठे आहे ज्याने हा गोटा फेकून मारला त्या काचाला. Don't you think that I might have the something to do with it. त्याच्यावर सोफी म्हणाली, यस, डोंट यू थिंक, तुम्हाला असं वाटत नाही का, यस, आय माइट हॅव द समथिंग टू डू विथ इट, मीच हे केलं असं. डोंट यू थिंक that I might have had something to do with it. त्याने म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का मी हे केलं. said Sophie with a friendly voice as one greets good fortune. त्याला असं वाटलं की नाही आता आपण सांगितल्यानंतर की आपल्याला पोलीस का करेल, अरेस्ट करेल. द पोलिसमॅन रिफ्यूज टू एक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. मात्र यांनी स्वतः गुन्हा मान्य केल्यानंतर सुद्धा काय होतं, पोलिसमॅन रिफ्यूज टू एक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. Men who smash window do not remain to chat with the police. तो पोलिसाला असं वाटलं की द मॅन हू स्मॅश द विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. ज्या माणसाने ते काय विंडो तोडली तो पोलिसासोबत इथे बोलासाठी उभा राहील का, नाही, असं पोलिसाला वाटलं की नाही हा काहीतरी आपल्याला वेगळं सांगून राहिला. ज्या व्यक्तीने काच फोडला तो किंवा गुन्हा केला तो तिथे उभा राहणार नाही असं पोलिसाला वाटलं. दे take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. आणि त्याच वेळेस त्या पोलिसाला काय एक व्यक्ती दिसला मध्य रस्त्यामध्ये जो काय कार पकडण्यासाठी धावून राहिलेला होता. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द पर्सूट. आणि त्या पोलिसाला असं वाटलं की दॅट मॅन हू वॉज रनिंग बिहाइंड अ कार, दॅट वॉज द मॅन who broke that window, and so police running behind that person instead of Sophie. म्हणून सोफीला न पकडता पोलीस काय त्या व्यक्तीला पकडण्यासाठी मागं धावायला लागला दुसऱ्या व्यक्तीला. Sophie with disgust in his heart drifted along twice unsuccessful, and in this way in his second efforts Sophie was अनसक्सेसफुल. सोफी काय दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा काय अनसक्सेसफुल झाला होता. ही वॉन्टेड टू अरेस्ट हिमसेल्फ बट ही वॉज अगेन अनसक्सेसफुल इन हिज एफोर्ट्स.